मॅडम, खऱ्या अर्थात स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली, काय सांगाल? नाही, आता हे स्वच्छ भारत हे आपल्या पंतप्रधानाच्या संकल्पनेतून सुरू झालेले योजना आहे. तसेच आपण स्वच्छ कोल्हापूर हा उपक्रम आपण राबवत आलेले आहे. पण आज आपण एक नवीन त्यांना एक ऊर्जा देण्यासाठी आज हा उपक्रम आपण सुरू केलेले आहे. आणि याच्यामध्ये आपला संकल्पना असा आहे की प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने पण, म्हणजे आता आपण तावडे हॉटेलपासून सुरू करून आपण आपला शहराचा जो मकुट आहे, म्हणजे या लँडमार्क आहे, असं ताराराणी चौकात आलेले आहे. आणि हा एक प्रतिकात्मक पण चिन्ह आहे. म्हणजे आपण सर्व पुतळा पण क्लीन करतात, पण लोकांचे पण माझे रिक्वेस्ट आहे, त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण जेव्हा कामात जाताना जसं कचरा फेकतात हा बाब पण आपण करू नका. आणि आपण पण प्रत्येकाने घरी येतात जे खंडागाडी आहे तिथूनच आपण त्यांच्या आपला घराचा जे कचरा आहे ते द्यायला पाहिजे. आणि मेजर आपण आता 1-2 ड्रायव्हर्सशी पण मी आता बोलले, तर सेग्रिगेशन करणं पण महत्त्वाचंच आहे. म्हणजे आता आपण जे प्लास्टिकमध्ये ओला सुखा सगळे मिक्स करून जे टाकतात ते पण सर्व कोल्हापूरकरांना माझी विनंती आहे की ओला आणि कचरा आपण वेगवेगळे द्यावे, ताकी आपण त्यांच्या प्रोसेसिंग पण पुढच्या लवकर आणि चांगल्या प्रमाणात सोपं प्रमाणात होईल. आणि येणारे जे ग्रामीण भागामधून शहरामध्ये पण कामाला येणारे पण सर्व लोकांची पण विनंती आहे की आपण येताना हे कोल्हापूर शहराचा बाजूला जो कचरा टाकण्याचे प्रमाण आहे ते टाळावे. हाच एक चांगला उपक्रम आणि एक चांगला ऊर्जाने आपण काम करण्यासाठी पूर्ण कोल्हापूरच्या प्रशासनाला, महानगरपालिकेच्या प्रशासनाला आणि लोकांना पण आपण एक निमित्त हा दिवसामधून होऊ दे. स्वच्छता मोहीम उतरला, महापौर मॅडम असतील किंवा जे अधिकारी असतील स्वच्छता मोहीम उतरले, ही मोहीम पुढे अशी चालू राहणार आहे? हा मोहीम पुढेच चालू राहणारच आहे. आणि हा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येकांना आपापला जबाबदारीचं जाणीव पण व्हायला पाहिजे. माझ्या कोल्हापूर माझा जबाबदारी, म्हणजे आपण प्रत्येकाने पण आपापला पण जबाबदारी आहे आपला शहर स्वच्छ ठेवणे. एखादा व्यक्तीचा, एक संस्थेच्या, एक KMCच्या असं नाही. आपण प्रत्येकाने सोबत मिळून आपण म्हणजे एक डिसिजन घेतले तरी आपल्याला पुढे हे स्वच्छ हा कंटिन्युअस, म्हणजे एक दिवस नाही, हा प्रत्येक 365 दिवस पण आपल्याला कंटिन्यू करता येईल. खरं तर अवेअरनेससाठी काय पुढील पाऊल उचलतील काय? हाच मोठा अवेअरनेस आहे असं मला वाटतं. आज तुम्ही लोकांनी पण सर्व इथे जमलेले आहे, सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे, सर्व अधिकारी इथे उपस्थित आहे, लोकांमधून काही लोक आहेत, तर हाच मोठा अवेअरनेस आहे. त्याच्यासोबत पण आपण स्वच्छ भारत मिशनच्या IEC फंडमधून पण आपण फ्लक्सेस आणि आजचा पण मला वाटतं की सर्वांना एक चांगला मला वाटतं की मेसेज जाणार आहे. त्याच्यातून चांगल्या प्रमाणे लोकांमध्ये पण अवेअरनेस होईल आणि स्वतः हे कचरा साईडला टाकण्याचं प्रमाण पण कमी होईल असं माझी इच्छा आहे. आणि यंत्रणा पण थोडासा ॲक्टिव्हली आपण मॉनिटर करणार आहे. धन्यवाद. थँक्यू.